नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। मिठी नदी गाळ व्यवहार प्रकरणात अभिनेता डिनो मोरियासह 8 जणांना ईडीने समन्स बजावले। 65 कोटींच्या कथित गैरव्यवहारात ईडीची कारवाई सुरू आहे। डिनो मोरियासह 8 जणांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले आहे। मुंबई, कोची, त्रिशूर येथे 18 ठिकाणी छापे, रोकड, बँक खाती, डीमॅट अकाउंट, डिजिटल उपकरणे जप्त करण्यात आली आहे। दरम्यान मुंबई महानगरपालिका निवडणुकी अगोदरच मोठे काहीतरी घडण्याचे संकेत कालच मंत्री नितेश राणे यांनी दिले आहेत। हे प्रकरण ही त्याला कारणीभूत ठरण्याची शक्यता आहे। डिनो मोरिया व केतन कदम यांच्या 2019 ते 22 दरम्यान आर्थिक व्यवहार, मालमत्ता व पैशाच्या स्रोतांची चौकशी सुरू आहे। पालिकेच्या 3 अधिकाऱ्यांसह 5 कंत्राटदार, 3 मध्यस्थ व 2 कंपन्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। मुंबई पोलिसांच्या गुन्ह्यानंतर आता ईडी कडून आर्थिक गैरव्यवहार तपास वेगात असल्याची माहिती समोर येत आहे। ईडीने महाराष्ट्रासह केरळपर्यंत या प्रकरणाची पाळमुळ खोदण्याचे काम सुरू केले आहे। आता हे मिठी नदी घोटाळा नेमका आहे तरी काय, जाणून घेऊया। मिठी नदीची साफसफाई किंवा टेस्टिलिंग करण्यासाठी 2021 ते 22 आणि 2022 ते 23 या कालावधीत मुंबई महानगरपालिकेने जवळपास 65 कोटी रुपये खर्च केले होते। मुंबईला महापूरचा धोका होऊ नये, मुंबईत पाणी साचू नये हा यामागील उद्देश होता। पण पुढे तपासात असे पुढे आले की प्रत्यक्षात कोणतीही नाले नदी सफाई करण्यात आली नाही। या सफाईसाठी बिल, बनावट अहवाल सादर करण्यात आले। ड्रेजिंग उपकरणे भाड्याने घेताना त्यात अनियमितता करण्यात आल्याचा ठपका ठेवण्यात आला। या सर्व प्रकरणात कोट्यवधींचा मोठा घोटाळा झाल्याचा कथित आरोप आहे। डिनो मोरिया प्रकरणावरून मंत्री नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे। उद्धव ठाकरे यांचा मुलगा जेलची वारी करू शकतो अशी माहिती असल्याचा मोठा दावा राणे यांनी केलाय। डिनो मोरिया कोणासोबत बसायचा, कोणासोबत भावनिक आणि शारीरिक संबंध आहेत, या सगळ्यांना माहित असल्याचा चिमटा राणे यांनी काढलाय। अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।